दिल्लीतील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील 8 खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट महाराष्ट्राच्या विकासासाठी असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी राजकीय वर्तुळात यामागे डिलिमिटेशन विधेयकाबाबत भाजपला पाठिंबा देण्याची चर्चा रंगत आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका करत त्यांच्या पुरोगामी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते सोमवारी सकाळी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दिल्लीत भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की महाराष्ट्रात पुरोगामित्वाची भूमिका घेणारे नेते जर दिल्लीमध्ये भाजपसोबत जाणार असतील तर शरद पवार यांचे पुरोगामित्व हे केवळ दिखाव्यापुरते असल्याचे म्हणावे लागेल. डिलिमिटेशनचं जे बिल होतं ते मोठ्या प्रमाणात सरकारमध्ये लोकसभेमध्येच आणून पाडलं होतं आणि त्याच्यामुळे काय झालंय की मोठ्या प्रमाणामध्ये भाजपनी इतर पक्ष फोडून स्वतःची आकडेवारी ही लोकसभेमध्ये वाढवायचा प्रयत्न केलाय. सर्वात पहिले आम आदमी पार्टी फोडलं, राघव चड्डा त्याचेच एक एक्झाम्पल दिसतात आपल्याला इथं. मग त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस फोडली. शायनी घोष आणि इतर खासदार म्हणजे नरेंद्र मोदींना एकेरी शिव्या देत होते ते आपल्याला नरेंद्र मोदींच्याच पक्षामध्ये आज आपल्याला दिसतात. दुसऱ्या बाजूला मग महाराष्ट्रात आले तर त्यांना माहितीये महाराष्ट्रातले पक्ष यांनी ऑलरेडी 2दा फोडले, त्यांचं घरचंच काम आहे ते पक्ष फोडणं, तर त्यांनी परत उभाटाचा पक्ष फोडला. 6 खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे हे डायरेक्ट शिंदे सेनेमध्ये गेले होते. आणि आपल्याला एक दिसेल की अजित पवारांचा जो पक्ष आहे आणि एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे, भाजप या 2 पक्षांना आपण शेल कंपनी हा कसा नाव ऐकलंय, फंड फिरवायला शेल कंपनी वापरतात, तसं ह्यांना शेल पक्ष म्हणून वापरतात की पहिले खासदार ह्या शेल मध्ये जाऊ शेल पक्षातनं आपल्या पक्षात घेऊ, असं ते खासदार फिरवण्यासाठी हे 2 पक्ष ते शेल पक्ष म्हणून वापरतात. आणि ह्या परिस्थितीमध्ये आजच आपल्याला दिसेल की सुप्रियाताई 8 खासदारांना घेऊन जे नरेंद्र मोदींना भेटायला गेलेत त्याची पण तुम्हाला लवकरच माहिती मिळेल की ते डिलिमिटेशन बरोबरच चर्चा करायला गेले होते. आणि डिलिमिटेशन झाल्यावर आपल्याला हे सुद्धा दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी कोणत्या बाजूनी मतदान केले. सुप्रियाताईच्या ज्या मुलीचं लग्न झालंय ते लग्न एका कट्टर RSS BJP फॅमिलीमध्ये झाले. त्यांचेच जे वडील होते ते विधान परिषदेला उभे होते आणि राष्ट्रवादींनी त्यांच्या विरुद्ध आमदार म्हणजे विधान परिषदेच्या आमदारकीला तिकीट न उभं करता त्यांना बिनविरुद्ध नागपूरमधनं विधान परिषदेवरती पाठवण्याचं काम केले. तर आपल्याला एका बाजूला दिसतं की भाजप महाराष्ट्राला लुटतोय. महाराष्ट्राची जी काही मागच्या वर्षामध्ये वाईट परिस्थिती झाली ती भाजपच्या राजकारणामुळे झाली. आणि दुसऱ्या बाजूला जे भाजपला विरोध करण्याचं नाटक करतात त्यांनीच पडद्यामागनं भाजपशी हात मिळवणी केली. याचबरोबर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत मोठी चर्चा सुरू असताना राज्यातील मोठे नेते यावर स्पष्ट बोलण्यास तयार नसल्याचा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर स्पष्टीकरण देताना सुजात आंबेडकर म्हणाले की या विषयावर वंचित बहुजन आघाडी स्पष्ट भूमिका मांडत आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे खूप जास्त लोकांचा ओढ वाढतोय. आपण बघितलं असेल तर कालच्या एका दिवसात मी 3 वेगळ्या शहरांमध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम घेतलेत. मुंबईमध्ये बाळासाहेबांच्या हस्ते 3 मोठ्या गटांचे पक्षप्रवेश झाले. आणि ह्याचा अर्थ एकच दिसतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राजकीय जाणकार वर्ग, हे दोन्ही वर्ग वंचित बहुजन आघाडी हा भाजपला हरवण्यासाठी एक पर्याय उभा राहतोय आणि मोर्चे बांधणी करतोय म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे येताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची परवाच नवीन कमिटी निवडून आली आणि आपण जर बघितलं तर ही कमिटी खूप यंग, नवीन, तरुण अशी आहे. आणि या देशामध्ये जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात युवकांनी आणि जेनझींनी मागच्या एका महिन्यामध्ये राजकीय अस्वस्थता हलवून स्वतःचा एक राजकीय प्रतिसाद उमटून दाखवला आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला आणि BJPला बॅकफूट वरती टाकलं, त्या परिस्थितीमध्ये जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात वंचितचे लीडरशिप ही युवकांच्या हातामध्ये येते तेव्हा खूप सारे युवक नॅचरली हे वंचितकडे आकर्षित होताना आपल्याला दिसतात. पण तसेच भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेससमोर वंचित बहुजन आघाडी हे मोठे आव्हान ठरू शकते असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.